अहमद शहा अब्दाली नावाचा बाजारबुंदा शिवसेना संपाची भाषा करतोय. अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार उत्तर. तर नागपूरकरांना फडणवीसांचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन. येत्या शिवजयंतीला सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार. साताऱ्यातून मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा. वारानं पुतळा पडला म्हणणाऱ्या मिंदेंची दाढी वारात का उडाली नाही? राजकोट दुर्घटनेच्या अहवालावरून ठाकरेंची टीका. ठाकरेंच्या हस्ते कमळेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक. सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या बैठका. मागील आठवड्यात महाविकास आघाडी नेत्यांकडून 288 जागांचा आढावा. उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी. एन्काउंटरच्या 6 दिवसानंतर कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार. अक्षय शिंदेवरील गोळीबारासंदर्भात 2 व्यक्तींचं संभाषण. जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट. पोलीस व्हॅनच्या मागे आपली गाडी असल्याचा एका व्यक्तीचा दावा. तर गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचाही ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख. मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल. मनोज जरांगेचा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना इशारा. मंत्री धर्माराव बाबा आत्रामांचा धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आत्रामांचा इशारा. ठाकरेगडाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. पालिकेकडून लवकरच परवानगी मिळणार. सूत्रांची माहिती. अर्ज न केल्यानं शिंदेंना मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर घेण्याची शक्यता. बदलापूर प्रकरणासह लाडकी बहीण आणि अन्य बाबतीत विरोधकांची दुटप्पी भूमिका. त्यांचा एन्काउंटर जनता मतपेटीतून करेल. साताऱ्यातून मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा. अदानींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावं. संजय राऊतांचा खोचक टोला. तर ठाकरेगडानं भेंडी बाजारमध्ये मेळावा घ्यावा. निरुपम यांचं उत्तर. मोदींच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्ग आणि सोलापूरमधील विमानतळाचं उद्घाटन. सोलापूरमधील 11 लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाला दांडी. पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलं म्हणून काहींनी छाती बडवली. सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होत आहे त्यामुळे पोटदुखी. मवियाच्या पुण्यातील आंदोलनावर फडणवीसांचा निशाणा. 15 ते 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडेल असा अंदाज. शरद पवारांचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीत पटोले, जयंत पाटील आणि राऊतांकडे उमेदवार निवडीची जबाबदारी. पवारांची माहिती. वाकड्या नजरेनं बघाल तर चून चून के मारेंगे. तुमच्या मिरवणुकीमधून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही. हिंदू अंत करतील. नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. भाजपच्या संघानं पोचलेल्या रोपट्याला गुलाबी अळी. विंध्ये आणि गुलाबी जॅकेटवाला म्हणजे महाराष्ट्र नाही. हे सरकार उलथून टाकायचंच. उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल.